दीपा संतोष काळे या महिला सक्षमीकरणाचे एक उत्तम उदाहरण होय। शिवसेना पक्षामध्ये कामाच्या बळावर त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले। महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना एकवटले। त्यांच्यातील ही कामाची चिकाटी पाहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना महिला विभाग प्रमुख ही जबाबदारी सोपवली, ज्या त्या उत्तमरित्या पार पाडत आहेत। ऐरोली सेक्टर 8 शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात त्यांचा वाढदिवस व तसेच लग्नाचा वाढदिवस एकत्र योग त्या अनुषंगाने त्यांनी एक छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना उपनेते विजय चौगुले उपस्थित होते। महिलांनी दीपा काळे यांना औक्षण केले व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा केला। माजी नगरसेवक ममित चौगुले यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। ऐरोली सेक्टर 8 आणि 9 मध्ये कोणतीही समस्या उद्भवली तर दीपा काळे या ती मार्गी लावण्यासाठी नेहमी पुढाकार घेत असतात आणि म्हणून त्यांना प्रभागातील लोकांचा जनाधार प्राप्त होत आहे। अनेक मित्रपरिवार, महिला, पुरुष यांनी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू तसेच तुळशीचे रोपटे देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना पक्षाचे सुरेश भिलारे, समाजसेवक कैलास काटे व इतर मान्यवर देखील उपस्थित होते, ज्यांनी त्यांच्या हस्ते भविष्यात देखील उत्तम सामाजिक कार्य घडत राहील अशा शुभेच्छा दिल्या। पसाव पल्लवी विशाल वाकर, शाखा प्रमुख आहे सेक्टर 9च्या। तर आज आमच्या विभाग प्रमुख मॅडम सौ दीपा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळे जमलो आहेत। सगळे कार्यकर्ते तिच्यावर जे प्रेम करणारे आज तिच्या वाढदिवसासाठी इथे जमा झालेत आणि तिचं सगळ्या कार्यकर्त्यांवर जेवढे प्रेम आहे ती सगळ्यांना घेऊन चालत असते। कुठलाही कार्यक्रम असू दे, कुठलाही फंक्शन असू दे, ती सगळ्यांना कार्यकर्त्यांना सांगून सगळ्यांसोबत घेऊन जाते। तर या आज वाढदिवसानिमित्त आम्ही तिला खूप खूप शुभेच्छा देतो। ईश्वर चरती पारतात। ती सुनील भाईसारे, मी ऐरोलीमध्ये राहते सेक्टर 9 मध्ये। दीपा फ्रेंड आहे, पण सगळ्यांचीच फ्रेंड आहे ॲक्च्युली। तर हा असा बड्डे तिचा पहिल्यांदाच साजरा झालेला आहे। असं आम्ही फ्रेंड करून तर बड्डे साजरा करतो, पण ती एक कार्यकर्ती आहे आणि प्रत्येकांच्या प्रोग्राममध्ये जात असते, प्रत्येकांच्या मदतीला जात असते। तर खूप तिचं कार्य आहे आणि त्या कार्याच्या नुसारच हे जे लोकांचे बघा आले, त्यांचे जे मित्रमंडळी आले आहेत, तर दीपाला बघूनच आलेले आहेत, कारण तिच्या प्रेमाखातीरच आलेले आहेत। तर तिचा बर्थडे खूप चांगल्या पद्धतीने साजरा झाला आहे। माझं नाव स्वाती रोहित महाजन, मी सेक्टर 8 मध्येच राहते आणि दीपा मॅडम ह्या खूप चांगल्या आहेत। त्यांच्या वाढदिवसाचा प्रोग्रामही त्यांनी खूप छान अरेंज केला, इतर कार्यक्रमही ते खूप छान करतात। असंच नाही तर प्रत्येक गोष्टीत ते सहकार्य करतात। कुठल्या महिला ह्या रागवत नाहीत किंवा काही नाही, प्रत्येक महिन्याला समजावून सांगतात किंवा प्रेमाची भावना देतात। आजपर्यंत मी स्वतः अनुभवले की त्यांनी माझ्याशी कधी कुठल्याही गोष्टीने अरेतुरे करून किंवा काही ना कधी मॅडम, स्वातीताई वगैरे हेच शब्द वापरले, हेच आम्हाला अनुभव आहेत। म्हणून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आनंदाचा दिवस आहे आणि ज्या वेळेस आमच्या शिवसैनिकांचा सगळ्या चांगल्या कार्यकर्त्यांचा वाढदिवस असतो, तो नक्कीच आमच्या शाखेमध्ये एक आनंदाचा दिवस असा मी साजरा करत असतो। आणि जो चांगला काम करतो त्याच्या पाठीमागे नक्कीच शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी देखील असतात। आज दीपा काळे शाखा प्रमुख झाल्या, विभाग प्रमुख झाल्या, नंतर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली। ज्यावेळी एखादा कार्यकर्ता चांगला काम करतो त्यावेळी त्याला एकाचे एक तशी पदं मिळत जातात आणि त्यानंतर तो चांगलं काम करायला लागतो आणि त्यावेळी नक्की त्याच्या पाठीमागं आमच्यासारख्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आशीर्वाद आहेत आणि असणार कायम। आणि म्हणून शिवसैनिक हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि तो कधी कोणत्याही कामाला मागे पुढे बघत नाही। जसं आपण तुम्ही बघत असाल की सेक्टर 9 मध्ये लाईट जाते किंवा अनेक प्रॉब्लेम असतात, त्यावेळी दीपा काळे आणि तिचा जो ग्रुप आहे, म्हणजे त्यांच्या उपशाखा प्रमुख, शाखा त्यांचे शाखा प्रमुख आहेत, इतर पदाधिकारी आहेत,
त्या सर्वांना घेऊन त्या जात असतात. शेवटी आपण चांगलं असेल तर सर्व चांगलं असतात आणि म्हणून त्यांचा स्वभाव जो आहे तो सर्वांना घेऊन जाण्यासारखा आहे. आणि एखादी लेडीज चांगली असली की तिच्या पाठोपाठ ऑटोमॅटिक सगळ्या लेडीज असतात आणि दीपा काळेंचा नक्की स्वभाव सर्वांना पटतो. त्यांना सर्वांना मैत्रिणींना घेऊन ते जातात. मैत्रिणीसाठी सर्व कोण मोठी कोण छोटी अशा त्या बघत नाहीत आणि म्हणून आमच्या शिवसेनेमध्ये देखील अशाच प्रकारे त्यांनी चांगलं काम केले म्हणून त्यांना चांगल्या पदावर आम्ही नेमणूक केलेली आहे. भविष्यात देखील त्यांना चांगली चांगली पदं मिळत जातील अशा माझ्या नक्कीच शुभेच्छा आहेत आणि म्हणून त्यांच्या भावी वाटचालीसाठी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि परत एकदा दीपा संतोष काळे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझा आशीर्वाद त्यांच्याशी कायम आहे. आदरणीय चौगुले साहेबांचा आहेच, परंतु माझा देखील आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे कायम आहे आणि भविष्यात त्यांच्या राजकीय घडामोडीत मी त्यांच्या नक्कीच सोबत असेल. धन्यवाद.